जय श्री गणेशाय नमः। अविघ्नमस्तु। आई कुलस्वामिनी माते की जय। जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना। श्री स्वामी समर्थ महाराज। आजपासून आपण गुरुचरित्र कथामृतचे पारायण सुरू करत आहोत. तर हे पारायण सगळ्यांनी आजपासून ऐकावे ही नम्र विनंती. सादर करत आहेत सोनलताई. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपण ऐकत आहोत गुरुचरित्र कथा अमृतसार, अध्याय 16वा, गुरुभक्तीचे महात्म, धौम्य शिष्याची कथा. नामधारक सिद्धांना म्हणाला, स्वामी, तुम्ही मला गुरुचरित्र आणखी सविस्तर सांगा. सगळे शिष्य तीर्थयात्रेला गेल्यानंतर श्री गुरूंच्या जवळ कोण राहिले व पुढे काय घडले ते मला सविस्तर सांगा. नामधारकाने असे विचारले असता सिद्धांना अतिशय आनंद झाला. ते म्हणाले, नामधारका, तू खरोखरच धन्य आहेस. तू खरोखरच श्रेष्ठ गुरुभक्त आहेस. आज तूच माझ्यावर उपकार केले आहेत. माझे मन अविद्यारूप गाढ निद्रेत झोपले होते. तुझ्यामुळे ते जागृत झाले. तू माझा प्राणसखा आहेस. तुझ्यामुळे मला सुखलाभ झाला आहे. मला श्री गुरुचरित्र आठवले. आज तूच मला सुधामृत सागरात लोटले आहेस. तू माझ्यावर अनंत उपकार केले आहेस. त्यामुळे मी संतुष्ट झालो आहे. तुला पुत्रपौत्रांची प्राप्ती होईल. तुझ्या घरी कधीही दुःख दारिद्र्य येणार नाही. तुला सर्वत्र मान सन्मान प्राप्त होतील. तुझ्या घरी अष्ट ऐश्वर्य नांदतील. श्री गुरुचरित्र ही साक्षात कामधेनू आहे. ते चरित्र मी तुला विस्ताराने सांगतो. श्री गुरूंच्या आज्ञेने सर्व शिष्य तीर्थयात्रेला गेल्यानंतर श्री गुरु वैजनाथ क्षेत्री गुप्तपणे राहिले. त्यावेळी मी त्यांच्याबरोबर होतो. 1 वर्षभर श्री गुरूंचे तेथे वास्तव्य होते. एक दिवशी एक ब्राह्मण, जो तपस्वी ब्राह्मण होता, तो श्री गुरूंच्याकडे आला व गुरूंच्या चरणावर डोके ठेवून म्हणाला, स्वामी, मी अज्ञान सागरात बुडालो आहे. माझा उद्धार करा. माझे रक्षण करा. मी खूप दिवस तप केले, पण मला अद्याप आत्मज्ञान झालेले नाही. माझे मन एकाग्र होत नाही. ज्ञान झाले नाही तर तपश्चर्या व्यर्थ आहे. आज तुमच्या दर्शनाने मला अतिशय आनंद झाला आहे. तुम्हीच या विश्वाचे तारक आहात. तुम्ही सद्गुरू आहात. म्हणून मला उपदेश करा, म्हणजे मला त्वरित ज्ञानप्राप्ती होईल. तो ब्राह्मण असा म्हणाला असता श्री गुरु हसून म्हणाले, अरे, तू स्वतःला तपस्वी म्हणवितोस, तेव्हा तुला कोणीतरी गुरु असला पाहिजे.
श्री गुरु असे म्हणाले असता तो तपस्वी ब्राह्मण रडू लागला आणि रडत रडत म्हणाला, मला गुरु आहेत, पण ते अत्यंत निष्ठुर आहेत. ते मला फार त्रास देतात. मला वाटेल ते टाकून बोलतात. जी कामे करू नयेत अशी कामे मला सांगतात. मला वेदशास्त्र, तर्क, भाष्य, व्याकरण यातील काहीच शिकवत नाहीत. तुझे अंतःकरण अद्याप स्थिर नाही, शांत नाही असे म्हणून ते मला दुसरीच कामे सांगतात. पण मी आता त्यांची कोणतीही आज्ञा मानित नाही आणि म्हणूनच मी त्यांना सोडून इकडे आलो आहे. त्यामुळे ते माझ्यावर खूप रागवतात. त्यांच्या अवज्ञा केल्यामुळे ते माझ्यावर चिडत असत. त्यांच्या या सर्व त्रासातून सुटका करून घेण्यासाठी मी त्यांचा त्याग केला आणि इथे पोहोचलो. हे सारे ऐकून श्री गुरूंना हसू आले. ते त्या ब्राह्मणास म्हणाले, अरे ब्राह्मणा, तू मोठा आत्मघातकी आहेस. हे तुझे वर्तन म्हणजे स्वतःचे नाक कापून दुसऱ्याला अपशकुन करण्यासारखे आहे. तू स्वतःचे गुणदोष पाहत नाहीस आणि आपल्या गुरुचे दोष ओरडून सांगतोस. तुझी बुद्धी भ्रष्ट झाली आहे. तू गुरुद्रोही आहेस. मग तुला ज्ञानप्राप्ती कशी होणार? घरात द्रव्याचा ठेवा असताना तो मिळविण्यासाठी रानोराणी कशाला भटकायचे? घरी कामधेनू असताना ताकासाठी दारोदार फिरण्यात कोणता शहाणपणा आहे? जो गुरुद्रोही असतो त्याचे इहपर कल्याण कधीच होत नाही. त्या दिवांधकाला ज्ञान प्राप्त कसे होणार? जो आपल्या गुरूंची मनोभावे सेवा करतो त्याला सर्व प्रकारचे ज्ञान प्राप्त होते. अष्टसिद्धी त्याला वश होतात. यासाठी श्री गुरूंना शरण जावे. श्री गुरूंनी असे सांगितले असता तो ब्राह्मण त्यांच्या चरणांना वंदन करून हात जोडून म्हणाला, स्वामी, आपण जगद्गुरू आहात. मी केवळ अज्ञानी आहे. आपण माझा उद्धार करा. मला गुरुची ओळख नाही आणि त्यामुळेच माझ्या हातून हा प्रमाद घडला. मला आता त्याविषयी सविस्तर सांगा. त्या ब्राह्मणाने अशी विनंती केली असता श्री गुरूंना त्याची फार दया आली. ते त्याला म्हणाले, गुरु हे मात्या पित्या समान असतात. गुरु हा ब्रह्मा विष्णू महेश स्वरूप असतो. त्याचे आपल्या शिष्यांवर निरपेक्ष प्रेम असते. म्हणून आपल्या गुरुची अगदी मनोभावे सेवा करावी. याविषयी मी तुला एक प्राचीन कथा सांगतो. ती कथा महाभारताच्या आदिपर्वात आलेली आहे. द्वापार युगाच्या अखेरच्या काळातील ही कथा आहे. त्या काळी धौम्य नावाचे एक थोर ऋषी होते. त्यांचा एक आश्रम होता. त्या आश्रमात अनेक शिष्य होते. ते आपल्या गुरूंची मनोभावे सेवा करून वेदविद्या शिकत होते. त्याच आश्रमात अरुणी, बैद व उपमन्यू असे 3 शिष्य आपल्या गुरूंची सेवा करीत वेद अध्ययन करीत होते. पूर्वी आपल्या शिष्यांना गुरु अनेक प्रकारची कामे करावयास लावत. ती कामे शिष्य किती चिकाटीने, कष्टाने व आपल्या गुरुवरील परमश्रद्धेने करतात याची ते परीक्षा घेत असत.
मग सर्व कसोट्यांवर उतरलेल्या शिष्यावर ते तात्काळ कृपा करून त्याच्या मनोकामना पूर्ण करीत असत. धौम्य ऋषी याच परंपरेतील होते. एकदा काय झाले, पावसाळ्याचे दिवस होते. आकाशात काळे काळे मेघ जमले होते. धौम्य ऋषी आपल्या आश्रमात विद्यार्थ्यांना शिकवित होते आणि त्याच वेळी मोठा वारा सुरू झाला. विजा चमकू लागल्या आणि एकदम मुसळधार पाऊस सुरू झाला. पाण्याचे लोट वाहू लागले. धौम्य ऋषी मोठ्या काळजीत पडले. ते आपल्या शिष्यांना म्हणाले, इतका मोठा पाऊस पूर्वी कधीही पडला नव्हता. आपल्या भाताच्या शेताचा बांध घट्ट केला नाही तर शेतातील पाणी वाहून जाईल आणि सगळे पीक वाया जाईल. हे शब्द ऐकताच सगळे शिष्य एकमेकांकडे पाहू लागले. आता आपल्यापैकी कुणाला तरी गुरुदेव आज्ञा करणार, म्हणजे आता पावसात भिजावे लागणार. काय ही कटकट, असा विचार करून काहीतरी कारण सांगून एक एक शिष्य उठला आणि आपल्या झोपडीकडे निघाला. त्या शिष्यांमध्ये अरुणी नावाचा जो शिष्य होता तो अत्यंत नम्र आणि कष्टाळू होता. गुरूंनी सांगितलेले कोणतेही काम करण्यास तो एका पायावर उभा असे. आपल्या गुरूंवर त्याची नितांत भक्ती होती. कोणत्याही कामाची त्याला लाज वाटत नसे. अरुणी हात जोडून आपल्या गुरूंना म्हणाला, गुरुदेव, मला आज्ञा करा. मी जातो व बांध पक्का करून येतो. धौम्य म्हणाले, जा बाळ, बांध घट्ट करून ये. कितीही त्रास पडला तरी मुळीच आळस करू नकोस. अरुणी धावत धावत शेतात गेला. पाऊस पडतच होता आणि शेताचा बांध फुटला होता व त्यातून पाणी जोरात वाहून जात होते. अरुणीने मोठमोठे दगड आणून टाकले, माती घातली, पण पाण्याला इतका ओघ होता की आडवे टाकलेले ते सारे दगड वाहून जात होते. त्याच्या सगळ्या प्रयत्नांवर पाणी पडले. त्याला अतिशय वाईट वाटले. आता काय करायचे? अरुणीपुढे मोठाच प्रश्न उभा राहिला. बांध घट्ट कसा करायचा? पाणी कसं अडवायचं? आपणास काही जमत नाही म्हणून तसंच परत जायचं? छे छे, मुळीच नाही. हे होणे नाही. प्राण गेला तरी चालेल, पण तसंच परत जायचं नाही. अरुणीने निश्चयपूर्वक ठरविले. विचार करता करता त्याला एक युक्ती सुचली. शेताचा बांध जिथे फुटला होता तेथे तो स्वतः आडवा पडला. त्यामुळे वाहून जाणारी माती, दगड त्याच्या शरीराला चिकटून बसले आणि त्यामुळे चांगला बांध तयार झाला. या जिवंत बांधापुढे पाण्याला हार खावी लागली. आता शेतातून पाण्याचा एक थेंबसुद्धा वाहून जात नव्हता. अरुणी तिथे आडवा पडून बांध बनून मोठ्या आनंदाने मनामध्ये आपल्या गुरूंचे स्मरण करीत होता. इकडे संध्याकाळ झाली तरी अरुणी तसाच पडून होता. रात्र झाली तरीही अरुणी परत आश्रमात आला नाही. धौम्य ऋषी मोठ्या काळजीत पडले. ते उठले, मशाल पेटविली व तिच्या प्रकाशात ते शेतात गेले.
परंतु अरुणी कुठेच दिसत नव्हता. अरे अरुणी बाळा, तू कुठे आहेस रे, अशा हाका धौम्य ऋषी मारू लागले. पण स्थिर उत्तर मिळेना. धौम्य ऋषी व्याकुळ झाले. शेतात त्याला शोधू लागले आणि त्यांना आश्चर्याचा मोठा धक्का बसला. जेथे बांध फुटला होता तेथे सारे पाणी अडविण्यासाठी अरुणी आडवा पडला होता. त्याचे सगळे शरीर चिखलाने माखले होते. त्याची शुद्ध गेली होती आणि त्याचे शरीर पार गारठले होते. सारा प्रकार धौम्य ऋषींच्या लक्षात आला. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांनी अरुणीला उचलून आश्रमात आणले. त्याचे शरीर पुसले, गरम पाण्याने शेकले. थोड्या वेळाने अरुणी सावध झाला. त्याने झालेला सगळा प्रकार सांगितला. त्याची कर्तव्यनिष्ठा व गुरुभक्ती पाहून धौम्य ऋषींचे अंतःकरण भरून आले. त्यांनी मोठ्या वात्सल्याने त्याला जवळ घेतले. त्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून ते म्हणाले, बाळ अरुणी, तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे. तुला सर्व विद्या प्राप्त होतील. तुझे जीवन सुखी होईल. त्यांच्या आशीर्वादाने अरुणी तात्काळ महाज्ञानी झाला. दुसऱ्या दिवशी धौम्य ऋषी त्याला म्हणाले, अरुणी, तुझे अध्ययन पूर्ण झाले आहे. गुरुसेवेच्या कृपेने तू मला गुरुदक्षिणाही दिली आहेस. आता तू आपल्या घरी परत जा. विवाह करून सुखाने संसार कर. आपल्या गुरूंचा निरोप घेऊन अरुणी आपल्या घरी परत गेला. पुढे हा अरुणी एक थोर ऋषी म्हणून प्रसिद्ध पावला. त्याच्या गुरूंचा आशीर्वाद खरा ठरला. अरुणी निघून गेल्यावर धौम्य ऋषींनी आपला दुसरा शिष्य बैद याची परीक्षा पाहण्याचे ठरविले. बैद हा अरुणीप्रमाणेच आपल्या गुरूंची अगदी मनोभावे सेवा करीत असे. एके दिवशी धौम्य ऋषी त्याला म्हणाले, तुला मी आता एक सांगतो ते ऐक. तू आपल्या शेताकडे जा व तेथेच राहून आपल्या भात शेतीची नीट देखभाल कर. पीक तयार झाले की ते धान्य घेऊन घरी ये. धौम्य ऋषींनी अशी आज्ञा करताच बैद मोठ्या आनंदाने शेताकडे गेला. शेतीची अगदी चांगल्या प्रकारे देखभाल तो करू लागला. दिवस रात्र शेतात तो काम करीत असे. भातशेती तयार झाल्यावर त्याने कापणी केली, झोडपणी केली व खळ्यात धान्याची रास तयार केली. मग आश्रमात येऊन त्यांनी सांगितले, गुरुदेव, धान्य तयार झाले आहे, आता काय करू? हे ऐकून धौम्य ऋषी म्हणाले, तू खूप कष्ट केले आहेस. आता तयार झालेले धान्य घेऊन ये. असे सांगून त्यांनी त्याला एक रेडा जुंपलेला गाडा दिला. बैद गाडा घेऊन शेतात गेला. त्याने 2 खंडी भात गाड्यात भरले व तो धान्याचा गाडा घेऊन तो आश्रमाकडे निघाला. पण 2 खंडी भात रेड्याला काही ओढवेना. आता काय करावे असा बैदापुढे प्रश्न निर्माण झाला. शेवटी त्याने जोखडात स्वतःची मान अडकवली व तो रेड्यासह गाडा ओढू लागला. वाटेत चिखलात रेडा रुतला आणि खूप प्रयत्न केले तरीही रेडा चिखलातून बाहेर येईना. आता काय करायचे
असा प्रश्न बैद पुढे उभा राहिला. मग त्याने रेड्याला मोकळे केले व रेड्याच्या गळ्यामधील फास स्वतःच्या गळ्याभोवती बांधला व खांद्यांच्या आधाराने तो गाडा ओढू लागला. गाडा खूप जड होता, त्यामुळे तो ओढताना त्याच्या गळ्याला फास लागला. त्याचा जीव अगदी कासावीस झाला, पण तो डगमगला नाही, थांबलाही नाही. त्याने मोठा नेट लावून गाडा ओढत ओढत आश्रमात आणला. बैदाची ती अवस्था पाहून धौम्यांच्या मनात त्याच्याविषयी अपार प्रेम आणि करुणा निर्माण झाली. त्यांनी बैदाला सोडवून मोठ्या प्रेमाने त्याला गाढ आलिंगन दिले. बैदाची भक्ती, श्रद्धा व कर्तव्यनिष्ठा पाहून धौम्य ऋषी प्रसन्न झाले. त्यांनी त्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून त्याला आशीर्वाद दिला. तू वेदशास्त्रसंपन्न, सर्वशास्त्रसंपन्न होशील. त्याच क्षणी त्याला सर्व वेद विद्या प्राप्त झाल्या. मग तो आपल्या गुरूंना वंदन करून स्वगृही परतला. धौम्य ऋषींचा तिसरा शिष्य उपमन्यू. तोही आपल्या गुरूंची मनोभावे सेवा करीत होता. धौम्य ऋषी आपल्या शिष्यांची अगदी कसून परीक्षा घेत असत आणि मगच ते त्यांच्यावर कृपा करीत असत. उपमन्यूची भूक मोठी होती. त्याचा आहार जास्त होता, त्यामुळे तो खूप खात असे. अशा आहारामुळे त्याची बुद्धी जड झाली होती, त्यामुळे विद्या अभ्यासात त्याची प्रगती होत नसे. यावर श्री गुरूंनी एक उपाय शोधून काढला. त्यांनी त्याला गायी गुरे चारण्याचे काम दिले. गुरूंच्या आज्ञेने उपमन्यू दररोज गायी गुरे वासरे रानात घेऊन जात असे. उपमन्यू दिवसभर रानामध्ये ही जनावरे चरत असे व संध्याकाळी त्यांना घेऊन घरी येत असे. आता त्याची परीक्षा घ्यावी असे गुरूंनी ठरविले. नेहमीप्रमाणे उपमन्यू संध्याकाळी गायी घेऊन परत आला तेव्हा गुरूंनी त्याला विचारले, बाळ उपमन्यू, मी तर तुला खायला काहीही देत नाही, तरी सुद्धा तुझे शरीर इतके पुष्ट कसे? उपमन्यू म्हणाला, गुरुदेव, गुरे वासरे रानात चरत असताना मी दुपारच्या वेळी जवळपासच्या 4 घरी अन्नाची भिक्षा मागतो आणि जेवतो. धौम्य गुरु म्हणाले, अरे, मिळालेली भिक्षा मला अर्पण केल्याशिवाय खाणे योग्य नाही, तर ते पाप आहे. तेव्हा जी भिक्षा तुला मिळेल ती प्रथम मला देत जा. गुरूंच्या आज्ञेप्रमाणे उपमन्यू वागू लागला. पण गुरु त्या भिक्षेतील एक अन्नाचा कणही उपमन्यूला देत नसत. काही दिवसांनी गुरूंनी पुन्हा त्याला विचारले, बाळ, आता तू काय खातोस? उपमन्यू म्हणाला, गुरुदेव, पहिली भिक्षा तुम्हाला देतो व दुसरी भिक्षा मी खातो. तेव्हा गुरु म्हणाले, अरे, 2 वेळा भिक्षा मागणे हे पाप आहे. उपमन्यूने गुरूंच्या आज्ञेचे पूर्ण पालन केले, तरी सुद्धा त्याचे शरीर पूर्वीसारखेच पुष्ट. आता गुरूंनी त्याला विचारले, आता तू काय खातोस? उपमन्यू म्हणाला, गुरुदेव, आता मी 2 वेळची भिक्षा आणून आपणास देतो आणि स्वतः गाईचे दूध पितो. गुरु म्हणाले, अरे,
हे तर सर्वात वाईट. उपमन्यूने गुरूंची आज्ञा मान्य केली. काही दिवसांनी पुन्हा उपमन्यू पूर्वीसारखाच पुष्ट पाहून गुरूंनी त्याला विचारले, बाळा, आता तू काय खातोस? यावर उपमन्यू म्हणाला, गुरुदेव, रानात गायींना वासरे पिऊ लागली की मी त्यांच्या तोंडातून दूध बाहेर गळते. ते गळणारे दूध मी एका द्रोणात धरून घेतो आणि तेच पितो. तेव्हा गुरु म्हणाले, अरे रे, ही तर सर्वात वाईट गोष्ट आहे. उष्टे काहीही खाल्ले असता माणसाची बुद्धी मंद होते. उपमन्यूने आता हे दूध पिणेही सोडून दिले. आता त्याला उपवास घडू लागला. काय खावे हे त्याला समजेना. तो भुकेने अगदी कासावीस होत असे. संध्याकाळी परत येताना त्याच्या अंगात अगदी त्राण नसे. एक दिवशी रानात रुईच्या पानातून पांढरा शुभ्र चीक गळत असल्याचे उपमन्यूने पाहिले. त्याला वाटले ते दूध आहे आणि हे दूध उष्टे नाही. असा विचार करून त्याने पानांच्या द्रोणात तो चीक धरला. दूध समजून तो प्याला आणि पिता पिता त्याच्या डोळ्यात तो चीक गेला. त्यामुळे त्याची दृष्टीच गेली. तो आंधळा झाला. त्याला समोरचे काहीच दिसेनासे झाले. आता गुरूंना घरी कसे न्यायचे आणि ह्या गुरांना, वासरांना गुरूंच्या हवाली कसे करायचे, असा त्याच्यापुढे मोठा प्रश्न पडला. आता आपणास आपले गुरुदेव रागवणार, तेव्हा त्यांना काय उत्तर द्यायचे, त्यांना काय सांगायचे? या प्रश्नांनी तो अगदी कासावीस झाला. बरे, त्याला विहिरीतून बाहेरही पडता येईना. संध्याकाळ झाली. गुरे आश्रमात परत गेली, परंतु उपमन्यू गेला नाही. उपमन्यू अजून कसा आला नाही याबद्दल धौम्य ऋषींना काळजी वाटू लागली आणि ते त्याला शोधण्यासाठी रानात गेले. ते त्याला मोठमोठ्याने हाका मारू लागले. गुरूंचे शब्द कानी पडताच विहिरीत पडलेला उपमन्यू मोठ्यांदा म्हणाला, गुरुदेव, मी येथे विहिरीत पडलो आहे. तू विहिरीत कसा पडलास? असे गुरूंनी विचारले. यावर उपमन्यूने घडलेली सारी घटना त्यांना सांगितली. हे ऐकताच धौम्य ऋषींना अतिशय वाईट वाटले. त्यांच्या मनात अपार करुणा आली. त्यांनी उपमन्यूला अश्विनी कुमारांचे स्मरण करण्यास सांगितले. त्याने अश्विनी कुमारांचा धावा करताच प्रसन्न झालेल्या अश्विनी कुमारांच्या कृपेने उपमन्यूला पुन्हा दृष्टी आली आणि तो त्या विहिरीतून बाहेर आला. त्याने आपल्या कृपासागर गुरुदेवांच्या चरणांना भक्तिभावाने वंदन केले. उपमन्यूचा भक्तिभाव, त्याची गुरूंवरील अनन्य निष्ठा हे पाहून धौम्य ऋषींनी त्याला पोटाशी धरले. प्रसन्न झालेल्या धौम्य ऋषींनी आशीर्वादपूर्वक आपला वरदहस्त उपमन्यूच्या मस्तकावर ठेवला आणि त्याच क्षणी उपमन्यूला सर्व विद्या प्राप्त झाल्या. त्यांनी म्हणजेच धौम्य ऋषींनी त्याला उपमन्यूला घरी जाण्यास परवानगी दिली. धौम्य ऋषी त्याला म्हणाले, तुला सर्व विद्या प्राप्त झाल्या आहेत. आता तू घरी जा आणि सुखाने संसार कर. तुला मोठी कीर्ती प्राप्त होईल. तुला अनेक शिष्य मिळतील. तुझा शिष्य
उत्तुंग मोठा ज्ञानी व पराक्रमी होईल. गुरुदक्षिणा म्हणून तो शेषाला जिंकून कुंडले आणून देईल. जन्मेजय राजाला सर्पसत्रात तो मदत करील. इंद्राला तक्षकासह शरण आणील. धौम्य ऋषींनी असा आशीर्वाद दिला असता उपमन्यू आनंदाने आपल्या घरी परत गेला. सिद्ध म्हणाले, नामधारका, गुरुसेवेची आदर्श उदाहरणे व गुरुसेवेचे महात्म्य याविषयी श्री गुरु नृसिंह सरस्वतींनी त्या तापसी ब्राह्मणाला धौम्य ऋषींच्या कथा सांगितल्या आहेत. त्या कथा सांगून श्री नृसिंह सरस्वती ब्राह्मणाला म्हणाले, तू गुरु कडक बोलतात, वाटेल ती कामं सांगतात म्हणून त्यांचा त्याग करून येथे आलास. तू मोठा गुरुद्रोही आहेस. तू आपल्या गुरूंची निंदा केलीस. हे मोठे महापाप आहे. श्री नृसिंह सरस्वती असे बोललेले असता तो तापसी ब्राह्मण पश्चातापाने पळून निघाला. तो मोठ्यांदा रडू लागला आणि स्वतःची निंदा करू लागला. गुरुद्रोहाचे प्रायश्चित्त म्हणून मी आता प्राणत्याग करतो, असे बोलू लागला. त्या ब्राह्मणाचे गुरुद्रोहाचे पाप श्री नृसिंह सरस्वतींनी नाहीसे केले. श्री गुरु नृसिंह सरस्वतींच्या कृपेने त्या ब्राह्मणाला सर्व विद्या प्राप्त झाल्या. मग श्री गुरु त्याला म्हणाले, आता तू तुझ्या गुरूंच्याकडे परत जा. ते तुझा स्वीकार करतील. तू त्यांची सेवा कर. यातच तुझे कल्याण आहे. त्या तपस्वी ब्राह्मणाने हे मान्य केले व तो आपल्या गुरूंकडे परत गेला. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, तो ब्राह्मण निघून गेल्यावर श्री नृसिंह सरस्वती कृष्णा नदीच्या तीरावर भिल्लवडी येथे गेले. तेथील वास्तव्यात त्यांचा महिमा सर्वत्र पसरला. त्याविषयीची कथा मी तुला नंतर सांगतो. अशा रीतीने श्री गुरुचरित्र अमृतातील गुरुभक्तीचे महात्म्य धौम्य शिष्याची कथा या नावाचा अध्याय 16वा समाप्त. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. आध्यात्मिक रहस्य. सेविलेंची सेवावे अन्न, घेतलेची घ्यावे जीवन. तैसे श्रवण मनन, केलेची करावे. असे श्री समर्थ दासबोधात सांगतात. याप्रमाणे गुरुसेवेचा महिमा मागे पुष्कळ सांगितला आहे, तरी तो पुन्हा पुन्हा सांगावासा वाटतो. गुरुभक्तांना हा चर्वित चर्वण न वाटता त्याचा आनंदच वाटेल असा विश्वास एकनाथी भागवतात 9व्या अध्यायात म्हटले आहे. जो असेल मक तो हे जाणेल मनोगत. जो गुरु स्मरणी सदोदित, त्यासी हे गत कळेल. ज्याची श्री गुरुचरणी श्रद्धा गाडी, ज्यांसी गुरुभजनी अति आवडी. जी ही गुरुप्रेम जोडले जोडी, ते हे गोडी जाणती. ईश्वरच सर्वांचा गुरु, आदिगुरु. ज्या अर्थी अविद्या हीच जीवाला बंधन पडण्यास कारणीभूत आहे व अहंकाराने अविद्येचा नाश होऊन जीव मुक्त होतो, त्या अर्थी हे निश्चित आहे की गुरुभाव व ज्ञानसत्ता यांचा समन्वय संबंध आहे. गुरु ही जड देहातील व्यक्ती नव्हे, तर गुरु हे
ज्ञानाधिकाराचे नाव आहे. म्हणजे ज्ञानाचे ठिकाण म्हणजेच गुरु. तर अपरिच्छिन्न ज्ञान हेच ज्याचे स्वरूप आहे, तो ईश्वरच सर्वांचा आदिगुरु होऊ शकेल. कारण अपरिच्छिन्न व निसंशय ज्ञान हे ईश्वरासच असते, दुसऱ्यास नसते. इतर जीव प्रकृतीच्या अंतर्गत असतात. त्यांचे ज्ञान हे मर्यादित असते. ईश्वर हा अविद्या इत्यादी पंचक्लेश, कर्म, कर्मफळ व संस्कार या विरहित आहे. तो प्रकृती पलीकडे आहे. प्रकृतीच्या आतील उत्पत्ती, स्थिती, लय या तिन्ही अवस्थांचा तो केवळ साक्षी आहे. त्याला छेदभेद नाहीत. तो पूर्ण ज्ञान संपन्न आहे. त्यामुळे ईश्वरच सर्वांचा गुरु, आदिगुरु यात संशय नाही. पतंजलींनी म्हटले आहे, त्रय निरतिशय सर्वच बीजम सवयेव पूर्वशामपि गुरुहा काले नान वच्छेदात. अर्थात ईश्वरातच सर्वज्ञतेचे बीज आहे. तो काळाने मर्यादित होत नसल्यामुळे तो सर्व ऋषी महर्षींचा व ब्रह्मादी देवांचाही गुरु आहे. कारण बाकीचे सर्व काळाने मर्यादित आहेत. भगवद्गीतेत अर्जुन कृष्णाला म्हणतो, पीतासी लोकस्य चराचरस्य त्वमस्य पूजा गुरुगिरियान. म्हणजेच, हे कृष्णा, परमेश्वरा, तू सर्व चराचर सृष्टीचा पिता आहेस. तू या सर्वांना पूज्य व सर्वश्रेष्ठ गुरु आहेस. तसेच भागवतातही म्हटले आहे, आचार्य मा विजानीयामन्वेत करिंचित न मर्त्यबुद्ध्या सूयत सर्वदेव मयो गुरु. अशा प्रकारे हा अध्याय इथे समाप्त झाला आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.